खंडणी प्रकरणात नाशिक न्यायालयातून फाईल गायब, न्यायव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह। नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातून एक गंभीर आणि चिंताजनक घटना समोर आली आहे। एका खंडणी प्रकरणातील महत्त्वाची केस फाईल गायब झाल्याची माहिती समोर येत असून ही घटना नाशिक कनिष्ठ न्यायालय क्रमांक 2 च्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे। सदर प्रकरणाची सुनावणी 23 जुलै 2025 रोजी निश्चित करण्यात आली होती। मात्र फिर्यादी व त्यांच्या खासगी वकिलांना कनिष्ठ न्यायालय क्रमांक 2 मार्फत ही फाईल सध्या उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलंय। विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापासून ही फाईल गायब आहे असे स्पष्ट झाले असून न्यायालय आणि आरोपींच्या संगनमतानेच ही फाईल लपवण्यात आली आहे असल्याचा हा आरोप होतोय। या प्रकरणात समन्स बजावण्यात आल्यानंतरही आरोपी न्यायालयात हजर झालेले नाहीये। त्यातच फाईल गायब झाल्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले असून फिर्यादीला न्याय मिळण्याची प्रक्रिया खंडित झाली आहे। त्यामुळे न्यायालयाच्या स्टाफचा आणि काही अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा की हेतू पुरस्पर केलेला प्रकार यावर आता संशय घेतला जात आहे। विशेष म्हणजे फिर्यादीने महिनाभर फाईलची नक्कल मागूनही अद्याप ती मिळाली नाही। त्यातच न्यायालयाकडून सरकारी वकिलांमार्फतच युक्तिवाद होण्याचा अजब आग्रह करण्यात आल्याने खासगी वकिलांच्या कामातही अडथळे निर्माण झाले आहेत। या साऱ्या प्रकारामुळे न्यायालयीन प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर गडद सावली निर्माण झाली आहे। खंडणीखोरांना पाठीशी कोण घालतंय? फाईल गायब होणं ही केवळ चूक की नियोजित कारस्थान असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। नाशिक न्यायालयातील ही धांदल सध्या न्याय वृत्तांत चर्चेचा विषय ठरली आहे।